राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाने आपल्या मागण्या घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव केला। गेल्या 10 ते 15 वर्षापासून राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाअंतर्गत कर्मचारी अविरत सेवा देत आहे। ऑनलाईन ऑफलाईन सर्वे, लसीकरण, उपचारात्मक असे अनेक कामे कर्मचारी करीत आहे। कोरोना सारख्या जीवघेण्या आजारातही सर्व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा दिली। मात्र तुटपुंजा वेतनात सर्व कर्मचारी आतापर्यंत सेवा देत आहे। शासन मात्र आता कायमस्वरूपी नोकरी काढण्याच्या भूमिकेत असताना या कर्मचाऱ्यांवर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी 11 जून पासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। आपल्या मागणीचे निवेदन घेऊन त्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। मात्र त्यावर मागण्या पूर्ण न झाल्याने शेवटी महिला बालविकास मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी घेराव केला। आपल्या व्यथा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या। शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी महासंघ अध्यक्ष मिथिल कळंबे, महिला प्रतिनिधी स्नेहल जाधव, डॉक्टर मानसी मुरके, शुभांगी चरडे, बॉबी शेख, अस्मिता वैद्य, प्रतिभा थोरात, कविता गुल्लाने यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते। सगळ्याजणी आम्ही यामध्ये आरोग्य सेवा मनापासून देत आहे। आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही। ज्यावेळेस कोरोनासारखी महामारी म्हणजे आपल्या भारत देशावर कोसळून येऊन पडली त्यावेळेस सगळे लोक घरात बसले होते, पण आम्ही सगळ्या बहिणी आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही रुग्णांच्यासाठी फिरत होतो। त्यांना योग्य मार्गदर्शन दिले, त्यांची जीवा झाले। आज जर अमरावती जिल्हा कंट्रोलमध्ये असन तर आमच्या सगळ्या एनएमची मेहरबानी आहे। यात शासनाने आमच्याशी जर नाइंसाफी करत असेल तर शासनाचा काय अर्थ आहे? आम्ही एवढ्या वर्षापासून काम करून राहिलो, आम्हाला एवढा अनुभव आहे। शासनाने हे लक्षात घेऊन आमचं समायोजनच करायला पाहिजे। समायोजन जर झालं तरच आम्ही हा संप मागं घेऊ, नाहीतर अन्यथा आम्ही हा संप मागं घेऊ नये। कारण का कसं आहे, तुटपुल्या मानधनात जगण्यापेक्षा तर संप करण्याला आम्हाला बिलकुल आवडेल आणि या कृतीचा आम्ही निषेध करतो। आणि आमचं म्हणणं एकच आहे की या संकट प्रसंगी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांना प्राणाची आहुती देऊन कुठली तमा न बाळगता जे काम केलेलं आहे त्याची कुठेतरी शासन स्तरावर दखल झालेली पाहिजे आणि नवीन पद भरती न भरता NRHMचे असलेल्या कर्मचाऱ्यांना समायोजन करून त्यांना परमनंट केलं पाहिजे। आता कंडिशन अशी आहे शासनाची की आमचा सारखा अनुभव असलेला स्टाफ असताना सुद्धा शासन नवीन पद भरती काढते आहे। आम्ही 15 वर्षापासून काम करतोय। माझ्या भगिनी आज एजबार झालेल्या आहेत, त्या नवीन कुठं ॲप्लिकेशन करू शकत नाही। अशा ठिकाणी त्यांनी कुठे फॉर्म भरायचा आणि कुठे त्यांनी नोकरी मिळवायची? अशा ठिकाणी असताना सुद्धा, अशा परिस्थितीत असताना सुद्धा शासन ही नवीन पद भरती काढून कंत्राटी कर्मचाऱ्यावर पूर्णतः अन्याय करत आहे। आमची एकच मागणी आहे की ती पद भरती न भरता आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पहिले परमनंट करण्यात यावं, नंतरच जी कोणती आहे ती पद भरती भरण्यात यावी। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।